आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। बनावट आधारावर जमीन खरेदी प्रकरण उघड, दुय्यम निबंधक कार्यालयाची पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याची मागणी। बनावट आधार कार्ड तयार करून जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाने पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची अधिकृत मागणी केली आहे। या कारवाईत दुय्यम निबंधक आर.टी. हंगेसाहेब यांनी विशेष लक्ष देत केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे। नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक कार्यालय जत यांनी शेखर दिनकर फाटक यांच्या तक्रारीनुसार जत पोलीस ठाण्यास पत्र पाठवून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीनुसार मौजे गुळवंची येथील गट क्रमांक 103 मधील 11 हेक्टर 83 आर क्षेत्रफळाची जमीन रविराज श्रीमंत खांडेकर यांनी खरेदी घेताना बनावट व्यक्ती उभे करून बनावट आधार कार्डच्या आधारे दस्त क्रमांक 7471/2025 नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे लिहून देणारे म्हणून शेखर दिनकर फाटक व श्रीमती विमल फाटक यांच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या व्यवहारात ओळखदार व साक्षीदारांचीही चौकशी करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या, मात्र संबंधितांकडून कोणताही खुलासा सादर करण्यात आला नाही। नोंदणी अधिनियमातील कलम 83 तसेच संबंधित परिपत्रकानुसार चौकशी करून गुन्हा नोंद करण्याची विनंती दुय्यम निबंधक कार्यालयाने केली आहे। या संपूर्ण प्रकरणात दुय्यम निबंधक आर.टी. हंगेसाहेब यांनी विशेष लक्ष देत दस्तऐवजांची तपासणी करून पोलिसांना सविस्तर माहिती पाठवली आहे। या प्रकरणामुळे जमीन खरेदी व्यवहारातील बनावट कागदपत्रांचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।